हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपण चौथा अध्याय बघणार आहोत. 3 अध्याय पूर्ण झाले आपले. तर काल आपण कुठला बघितला? कर्मयोग. योग म्हणजे काय? तर जुळणे. मग कर्मांद्वारे तुम्ही कृष्णांशी कसं जोडून घेऊ शकता ते बघितलं. पर्जन्याचं चक्र बघितलं. तर कसं सांगितलं कृष्णाने. आणि यज्ञ या शब्दाचा अर्थ बघितला. यज्ञ या शब्दाचा अर्थ काय? ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णूं प्रित्यर्थ करता तो असतो यज्ञ. मग ह्या यज्ञांच्या फलस्वरूप कसा आपल्याला पाऊस मिळतो हे पण बघितलं. म्हणजे आपलं अन्नचक्र कसं आहे. आणि मग आपण तेच अन्न ग्रहण करताना कृष्णांना अर्पण करायला हवं, कारण त्यांनीच दिलेलं आहे ते सगळं आपल्याला. पुन्हा राजा म्हणजे नृग राजा आणि बळी महाराज ह्या दोघांच्या कथा बघितल्या. कारण तुम्ही म्हणाल ना, आणि आमची कर्मफळ आम्ही का अर्पण करावी? नाही, आम्हाला नाही करायची ती. तर तुम्ही बघितलात ना, त्याची बंधनं लागतात तुम्हाला. म्हणजे कर्मफळांची बंधनं लागतात म्हणजे काय लागतात? मग त्यामुळे आपण कसे अडकून पडतो ते आपण नृगराजाच्या गोष्टीवरून बघितलं. असा आपला कालचा अध्याय होता. म्हणजे अर्जुनाला पण जरा वाटत होतं, म्हणजे वाटतंय अजून पण, की आपण वनवास म्हणजे वनात जावं आणि भक्ती करावी. हे कर्तव्य करू नये. तर कृष्णाने सांगितलं ना, की नाही, आपल्या स्वतःच्या वागण्यातून आदर्श प्रस्थापित करायचे असतात आपण. आणि कर्तव्याच्या मार्गावर आपल्याला चालावं लागणार. हा, तर चालेल. आता आपण आपलं मंगलाचरण घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चालेल. हरे कृष्ण. तर आपण माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आपण आजचा अध्याय म्हणजे काय बघूया. तर हे आपण बघितलेलं आहे काय? आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये स्थित आहे. आणि आपण आत्मा पाहू नाही शकत. त्याचा आकार केवढा आहे? केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा त्याचा आकार आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. 4 युगांचे निर्धारित धर्म काय आहेत ते बघितले आपण, होय की नाही? की लक्षात ठेवा, सत्ययुगाचा धर्म काय होता? तर भगवान विष्णूंची ध्यान धारणा. त्रेतायुगाचा काय? तर बलिदान करणे. हा. द्वापार युग बलिदान करणे म्हणजे यज्ञ करणे, यज्ञ करायचे, हा त्रेतायुगाचा धर्म होता. द्वापार युगाचा काय? तर विस्तृत अशा मंदिर पूजा. हा.
आणि कलियुगाचा धर्म काय आहे? तर प्रभूंच्या पवित्र नामाचा जप. हा घ्या माताजी. मग आपण काल बघितलं ना जप कसा करायचा वगैरे. तर कलियुगात आपल्याला म्हणजे आपण तेवढंच करू शकतो. जे हे शरीर, आयुष्य, जी बुद्धी आणि जी साधनं आपल्याला मिळालेली आहेत, त्यातून साधारणपणे आपण तेवढं एकच काम करू शकतो. त्यामुळे कलियुगाचा धर्मच आहे हरिनाम जप. तर आपण पण करायला हवा. जप आपल्याला कृष्णांच्या जवळ घेऊन जातो. हा हा माताजी पुढचं आहे स्लाइड. हा. तर आपला आजचं कार्यक्रम हे काय आपण आपल्या थांबा हा आपण आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा आपले नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा सुंदरसा अभ्यासक्रम बनवला त्यांना प्रणाम करूया. आणि मी माझ्या मराठीच्या आपल्या ग्रुप हेड आहेत पूजा माताजी त्यांना पण प्रणाम करते. आणि अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना पण प्रणाम करते. हा इकडे वर आपले इस्कॉन मँगलोरचे राधा गोविंद आहेत त्यांना पण प्रणाम करूया. आणि आपण आपला आजचा अध्याय सुरू करूया. तर आजच्या अध्यायाचं नाव काय आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपल्याला ना आज ज्ञान योग हा ज्ञान योग आहे आजच्या अध्यायाचं नाव. मग हे ज्ञान आहे हे आता आज आहेत ना कृष्ण स्वतःविषयी थोडस सांगतायत. हा त्यांचं म्हणजे मग त्या ज्ञानाद्वारे आपण त्यांच्याशी कसं जोडलं जातो बघा आता तुम्ही. हा ज्ञान योग म्हणजे गीता कधी आली पृथ्वीवर, पहिल्यांदा कोणाला सांगितली, असं सारं जरा त्यांच्याविषयी ज्ञान सांगता येतं. आणि आपण ना इथे बघा दाखवलंय विषय खूप शिकतो. वरती सांगितलंय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकीय ज्ञान, वेद आणि उपनिषदांचे ज्ञान. हा पण सर्वोच्च ज्ञान कोणतं आहे? तर सॉरी, भगवद्गीता हे सर्वोच्च ज्ञान आहे. म्हणजे तुम्ही हे जे आता गीतेचं ज्ञान याला सर्वोच्च ज्ञान का म्हटलंय तर ते आपल्याला कृष्णांशी जोडतं. त्यामुळे भगवद्गीता आत्म्याचं ज्ञान आहे, ते मनुष्य जीवनाचं ज्ञान आहे. हा त्यामुळे तुमचं मनुष्य जीवनात आद्य कर्तव्य असतं की तुम्ही गीतेचं ज्ञान ग्रहण करायला हवं आणि ते जीवनात उतरवायला हवं. हा ते सर्वोच्च ज्ञान आहे, हेच मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. हा हा घ्या माताजी आता पुढचं slide. हा तर आपण पण हा भगवद्गीतेविषयी थोडी माहिती सांगतायत कृष्ण, जाणून घेऊया. हा हा पुढची स्लाइड घ्या माताजी. हा वाचा तुम्ही. हरे कृष्ण. इमं विवस्वते योगं प्रोक्तवाहं वयम् विवस्वानं वे प्राह मनुरिक्षुकावे ब्रवीत. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अमर योग विद्येचा उपदेश सूर्यदेवान विवस्वानांना सांगितला आणि विवस्वानांनी मनुष्याचे वडील मनूला शिकवले आणि मनूने ते इक्ष्वाकूला शिकवले. हरे कृष्ण. एवं परंपरां प्राप्तमिमं राजर्षो विदुः स कौहेल्य महता योगेनस्त परंतप. अशा प्रकारे परंपरांद्वारे प्राप्त झालेले आणि राजश्रींना ते त्याच पद्धतीने समजून घेतले. परंतु काळाच्या ओघात ही परंपरा खंडित झाली म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाले आहे असे दिसते. आज माझ्याद्वारा तोच प्राचीन योग म्हणजे भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ज्ञान तुला सांगित आहे. कारण तू माझा भक्त तथा मित्र आहे म्हणून तू ह्या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतो. हरे कृष्ण. हे बघा पहिला चौथा 4.1 पहिलाच श्लोकात काय म्हणतायत कृष्ण की
मी हा अमर योग विद्येचा उपदेश पहिल्यांदा कोणाला दिला? सूर्यदेव विवस्वानांना. म्हणजे गीता ऐकणारे पहिल्यांदा ऐकणारे नाहीयेत अर्जुन. हा, अर्जुनांच्या आधी कृष्णानेच ती सूर्यदेव विवस्वानांना, म्हणजे सूर्यदेव ही एक पोस्ट असते. मग तेव्हा कोण होते? विवस्वान. म्हणजे त्यांचं नाव आहे हे विवस्वान. तर सूर्यदेव विवस्वानांना सांगितलं. विवस्वानाने कोणांना सांगितला? तर मनूंना सांगितला. हा, मग मनुष्याचे वडील. हा, आपण कोण आहोत? मानव. जे मनूचे पुत्र आहेत ते मानव. आपली निर्मितीच त्यांच्यापासून झाली. मनूचे पुत्र ते मानव. हम्म. तर सूर्यदेव विवस्वानांना सांगितला, विवस्वानांनी मनूंना सांगितला, आणि मनूने ते कोणाला शिकवलं? इक्ष्वाकू, राजा इक्ष्वाकू. हे सूर्यकुलातले राजा आहेत. हा, राजा इक्ष्वाकू. तर अशी ही गीतेचा प्रवास आहे. पण कसा? पहिल्यांदा म्हणजे कृष्णाने सूर्यदेव विवस्वान, मग मनू, आणि मग इक्ष्वाकू. पण झालं काय माहितय? अं हा, आणि इथे अमर योग विद्या म्हटली आहे हा तिला. पहिल्याच ह्याच्यात बघा, हा म्हणजे हा सनातन आहे. अं गीता काल होती, आजही आहे, आणि उद्याही असणार आहे. ती अमर म्हणजे सनातन आहे. हा, मग झालं काय? पुढे काय म्हणतात बघा. मग हे ज्ञान एवं परंपरा प्राप्तम इदम, म्हणजे हे ज्ञान असतं ना, हे परंपरेने प्राप्त व्हायला हवे, गुरु शिष्य परंपरेतून. हा, पण झालं काय? त्यांना ती काळाच्या ओघात लुप्त झालेली दिसली. हा, गुरु शिष्य परंपरा असते ना, ती खंडित झालेली. म्हणून आता ना कृष्ण काय म्हणतायत की हे मला ना हे लुप्त झालेली दिसते त्याच्या यथार्थ रूपात. आपली आता भगवद्गीता म्हणून आपण अभ्यास करतो ना, ती जशी आहे तशी. त्यात स्वतःच्या मनाचं काय नाहीये. जे गुरुनी शिकवलं तेच पुढे प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. त्यात त्यांच्या नावाने आपलं काहीही घातलेलं नाहीये स्वतःच. पण आता सध्या ती त्यांना दिसत नव्हती, कृष्णांना तिच्या यथार्थ रूपात, म्हणजे जशी आहे तशी. मग ना पुढे काय म्हणतायत बघा. म्हणून आता मग आज माझ्या द्वारा तोच प्राचीन योग, म्हणजे भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे विज्ञान. आता लक्षात ठेवा, हा तोच प्राचीन योग, म्हणजे गीता ही प्राचीन आहे योग. हा, भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे विज्ञान. भगवद्गीता काय सांगते आपल्याला? आपला भगवंतांशी काय संबंध आहे ह्याचं विज्ञान आहे ते. आपला भगवंतांशी काय संबंध आहे त्याचं विज्ञान कोण शिकवते? भगवद्गीता. काय त्यामुळे ती आज सांगत आहे. बरं, का सांगतायत? आता लक्षात ठेवा, भगवद्गीता आपल्याला काय देते? तर आपला भगवंतांशी काय संबंध आहे हे गीता सांगते. आणि आता मग ते का सांगतायत ते पण सांगतायत बघा. का सांगतायत? तू माझा भक्त तथा मित्र आहेस, म्हणजे त्यांचं काहीतरी नातं आहे कृष्णांशी. एकतर ते भक्त आहेत आणि दुसरं मित्राचं, असं दोन्ही. मग आपण पण आपल्याला गीतेचं ज्ञान हवं असेल तर कृष्णांचा भक्त व्हायला हवं. आणि दुसरं, कोणत्याही रूपात आपलं त्यांच्याशी नातं जोडलं गेलं पाहिजे. मग भलेही छोटा भाऊ माना, मोठा भाऊ माना, आई वडील माना, गुरु माना, अ, मित्र माना, काहीही माना. खरं आपलं त्यांच्याशी प्रेमाचं एक नातं जोडलं गेलं पाहिजे. आणि पुढे त्यांनी सांगितलंय म्हणून, म्हणजे तुम्ही भक्त झाल्याशिवाय आपण गीता जाणू नाही शकत. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही गीता जर का तुम्हाला शिकायची आहे तर तुम्हाला कृष्णांशी एक प्रेमाचं नातं जोडून घ्यायला पाहिजे. हा, तरच आपण हे विज्ञानाचे, गीतेच्या विज्ञानाचे हे दिव्य रहस्य जाणू शकू. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. तर आपण बघितलं ना, ज्ञान हे कसं येतं? उत्तराधिकाराने. आपण बघितलं ना, आपलीच भगवद्गीता का आपण शिकतोय? तर ही स्लाइड बघितली आपण की हा मुलगा बघा, जर का फळ तो एकटा काढत असता तर आहे तसं फळ मिळालं नसतं पुढच्यांना. कारण एकटा कसा काढणार? मग खिशात ठेवेल, खाली ठेवेल.
मग खाली टाकेल, मग माती लागेल, कुस्करतील फळं. पण हा बघा त्याच्या हातात देतोय, तो त्या मुलगीच्या देतोय. हा म्हणजे जसं आहे तसं ज्ञान पोचतंय. मग ही शेजारी ना आपली गुरु शिष्य परंपरा दाखवलेली आहे. हा, तर असं उत्तराधिकाराने ज्ञान यायला पाहिजे आपल्यापर्यंत शुद्ध स्वरूपात. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, तर ह्या आता तुम्हाला काय दिसत आहेत समोर स्क्रीनवर. तर असं समजा की ह्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत ज्या कृष्णाने स्थापन केलेल्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत. हा, ही म्हणजे असं समजा की युनिव्हर्सिटी. पूर्वी बघा आता युनिव्हर्सिटी असतात ना, तशा ह्या कृष्णाने 4 हे स्थापन केले. हा, कुठले बरं? 4 जणांना गीतेचं ज्ञान दिलं आणि ते 4 पंथ स्थापन झाले. कुठले? पहिलं दिलं ब्रह्मांना, तो ब्रह्म संप्रदाय. दुसरं दिलं माता लक्ष्मींना, तो श्री संप्रदाय. तिसरं गीतेचं ज्ञान दिलं आपले शिवशंभूचा शंकरांना, तो रुद्र संप्रदाय. आणि सनत कुमार आहेत म्हणजे सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, अशा चौघांना मिळून सनत कुमारच म्हणतात. तर त्या 4 कुमारांना दिलं तर त्यांचा कुमार संप्रदाय. हे 4 संप्रदाय आहेत जे कृष्णाने स्वतः स्थापन केले. मग मध्वाचार्य जे आहेत ना, ते ब्रह्म संप्रदायाचे पहिले आद्य गुरु. अं, रामानुजाचार्य हे श्री संप्रदायाचे. विष्णू स्वामी हे रुद्र संप्रदायाचे. आणि निंबकाचार्य हे कुमार संप्रदायाचे आचार्य आहेत. हा, आणि यांनी पुढे ते पंथ वाढवले. मग आपण इस्कॉन टाकूया तर आपण कुठं कशामध्ये आहोत तर ब्रह्म मध्व गौडीय धारा. हा, म्हणजे हे ब्रह्म संप्रदायातले आहोत आपण. मध्वाचार्यांनी स्थापन केलेल्या ब्रह्म, मग ते मध्वाचार्यांचं मध्व आणि गौडीय. पुढची आपली ब्रह्म मध्व गौडीय धारा आहे आपली. कोणी विचारली कधी तर लक्षात ठेवा, कोणत्या गुरु शिष्य परंपरेतून आहात तुम्ही? तर ब्रह्म मध्व गौडीय धारा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. आता इकडे अर्जुनांना अचंबित व्हायला झालं की अरे बापरे, हे कसं शक्य आहे? हा, आपल्या दोघांचा जन्म तर द्वापार युगातच झाला. म्हणजे ती आत्याची आत्ते मामे भावंड होती, एकमेकांच्या जवळच वाढत होती, म्हणजे समोरच. मग ते म्हणतात हे काय सांगताय तुम्ही? सूर्यदेव विवस्वान म्हणजे रघुकुलाच्या पण सूर्यकुलाचे मुख्य, सूर्यकुलाची स्थापना कोणापासून झाली? सूर्यदेवांपासून. त्यांना तुम्ही सांगितलं तर मग असे कसे? आणि दिसताय तर असे चिरतरुण, कारण कृष्ण नेहमीच असे नव यौवनात असतात. तर आता बघूया कृष्ण काय सांगतायत त्यांना. माताजी घ्या पुढची स्लाईड. हा, मग ते बघा, तुम्ही तर माझे समकालीन आहात आणि तुम्ही एवढ्या प्राचीन लोकांना कसं काय शिकवू शकता? तर आता बघूया पुढे, चला. हरे कृष्ण. वाचा माते. हं. अजोपि सन्नवात्मा भूतानीश्वरोऽमि सन् प्रकृती स्वामिदिष्टाय संभाव्यात्मा मय. हरे कृष्ण. जरी मी अजन्मा आणि अविनाशी आहे, जरी मी सर्व प्राणीमात्राचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतो. हरे कृष्ण. एक मिनिट. यदा हरे यदाई कृष्ण. धर्म. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति. एक मिनिट, हे ना दिसत नाही मला. हा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युनाथम धर्मस्य तदात्म सृजाम्यह. हे भारतवंशी,
जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाची अधोगती आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. हरे कृष्ण. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म स्थान संभावी युगे युगे. हरे कृष्ण. कृष्ण का प्रकट झाले? हरे कृष्ण. ते कसं काय गेलं दिसत नाहीये नाही त्याचा अर्थ. वाचून मी सांगते वाचून. पण कुठे गेला आहे स्लाइड मधला अर्थ? तिथे पुढे होता खाली. बघू होता का? हो बघू हो. कमी. नको राहू दे असं. मी पुस्तकातला मी गीतेमधून वाचून दाखवते. तर इथं आहे ना आपल्याला कृष्ण म्हणजे आपल्याला अर्जुनाला सगळ्यांनाच कृष्ण सांगतायत की ते कसे प्रकट होतात, कधी प्रकट होतात आणि का प्रकट होतात. हा, मग कसे प्रकट होतात तर तुम्ही बघा तर ते अजन्म आणि अविनाशी आहे. हे जे आपल्या भारतात गल्लोगल्ली तुम्हाला रस्त्या रस्त्यांवर मी भगवंत आहे, मी देव आहे, मी हे ब्रह्मांड चालवतो वगैरे असं सांगणारी माणसं भेटणार. तर त्यांना जरासं विचारा की तुम्ही अजन्मा आणि अविनाशी आहात का? म्हणजे कृष्णांचा जन्मही होत नसतो आणि मृत्यूही होत नसतो. ते अवतार घेतात आणि त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं की ते त्यांच्या गोलोक वृंदावन हा कृष्णांचा पत्ता आहे. त्यांच्या धामात निघून जातात ते. हा, असं नाहीये की ते जन्मले आणि मग वारले. तुम्ही कधी ऐकलंय का राम वारले वगैरे असं कधी ऐकलंय का तुम्ही? तर ते अवतार घेतात, त्यांचं काही कार्य असतं, ते पूर्ण झालं की ते त्यांच्या धामात निघून जातात. आपण असल्या जन्म-मृत्यूच्या चक्राने आपण बांधलेलो आहोत. ते बांधलेले नाहीयेत. इथं जो जन्म घेतो तो कधी ना कधीतरी मृत्यू पावणार. हे आपल्यासाठी आहे. ते नाही, ते अवतार घेतात आणि काम झालं की निघून जातात. हा, आणि ते काय आहेत त्यामुळे ते अजन्मा आणि अविनाशी आहेत. आपण नाशवान आहोत. आपला फक्त आत्मा अविनाशी आहे, हे शरीर नाही. तसं ते नाही, ते अजन्मा आणि अविनाशी आहे. आणि त्यामुळे ते सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे. बघा इथं त्यांनीच सांगितलंय भूतानाम ईश्वरो अपि. हा, सर्व भूत प्राणी मात्रांचे ईश्वर आहेत. तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात प्रकट होतो. हा, पण तरी पण प्रत्येक युगात ते अवतार घेतात. आता कधी घेतात अवतार बघा तर हे भरत वंशजा म्हणजे राजा भरत ज्यांच्यावरून आपल्या भूमीला भारत हे नाव दिलेलं आहे. भारत म्हणजे ज्ञानी लोकांची भूमी. हा, तेजस्वी ज्ञानी लोकांच्या भूमी असा त्याचा अर्थ आहे. तर ते ज्या राजा भरतांवरून हे नाव मिळालं ना ते, तर त्यांच्या वंशात हे पुढे अर्जुन होते. म्हणून हे भरत वंशजा की जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाची अधोगती होते आणि अधर्माचे वर्चस्व होऊ लागते, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. म्हणजे जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरण धर्माचं आचरण खूप ऱ्हास कमी व्हायला लागतं आणि अधर्म वाढायला लागतो, तेव्हा ते प्रकट होतात. मग का प्रकट होतात? तर तो म्हणजे त्यांनी तिथं क्लिअर केलेलं आहे बघा. म्हणून गीता हा खूप गहिरा ग्रंथ आहे. त्याचा आपण लक्ष देऊन अभ्यास करावा लागतो. त्यांनी काय सांगितलंय, परित्राणाय साधूनाम म्हणजे भक्तांचा उद्धार करण्याकरता, दुष्टांचा विनाश करण्याकरता, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हा, पहिलं काय सांगतायत बघा ते की भक्तांचा उद्धार करण्याकरता. हम्म, त्या बाकी कुठल्याही कामासाठी ते काम जे असतं ना ते ह्याच्यावरून ते करू शकतात. कशावरून सांगा? हम्म, म्हणजे त्यांचं धाम आहे तिथे बसून त्यांनी नुसता मनात विचार जरी आणला तरी ते करूच शकतात. हा, पण ते येतात ते त्यांच्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांच्या भक्तांसाठी येतात ते. बाकीचं जे आहे ना विनाशायाचे दुष्कृताम वगैरे हे सगळं त्यांनी मनात आणलं तरी त्यांच्या ठिकाणी बसून करावे लागतात. पण त्यांचे प्रामाणिक भक्त खूप इच्छा असते त्यांची
की आपण कृष्णांचं दर्शन घ्यावं. हं? म्हणून कृष्ण येतात इकडे तर भक्तांचा उद्धार करायसाठी. मग त्याच्यानंतर दुष्टांचा विनाश आणि मग धर्माची स्थापना. हे करण्यासाठी ते प्रत्येक युगामध्ये म्हणजे प्रत्येक युगात प्रकट होत असतात. हं? तर आता लक्षात आलं ना कृष्ण कसे प्रकट होतात, कधी प्रकट होतात आणि का? आणि कसे प्रकट होतात ते पुढे गोष्ट आहे बघूया चला. माताजी घ्या पुढची स्लाईड. हा तर आता ना नाही असू दे. हे कृष्ण कसे आहेत बघा, शाश्वत आहेत आणि ते अजन्म आहेत. आत्ताच सांगितलं ना त्यांनी. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मानी त्यांचं वर्णन ना गोविंदम आदिपुरुषम असं केलेलं आहे. म्हणजे गोविंदम गोविंदम म्हणजे काय? गो म्हणजे तीन अर्थ येतात. गो म्हणजे आपल्या गायी. हा, गायींचे हे आहेत ते म्हणजे ईश्वर. हा पुन्हा गो गो म्हणजे गोमाता, सॉरी, भूमी. ही जी पृथ्वी आहे ना ही, आणि आपली सारी इंद्रिय, त्यांना पण संस्कृतमध्ये गो म्हणतात. म्हणजे ह्या तिन्हींचे स्वामी कोण आहेत तर कृष्ण आहेत. ते असे गोविंद रूपात असतात. गोलोक वृंदावनच म्हणतात तिकडे, ते तसे आहेत बघा. आणि आदिपुरुषम ब्रह्मानी पण त्यांना प्रणाम केलेला आहे असं म्हणून गोविंदम आदिपुरुषम. गोविंदम आदिपुरुषम भजामी, असा तो श्लोक आहे काहीतरी. तर म्हणजे ब्रह्मानी पण ते ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेलं आहे की ते आदी पुरुष आहेत. त्यांच्यापेक्षा कोणही वरती नाही, ते आदी आहेत. हा, तर घ्या माताजी पुढची स्लाईड. हे बघा, तर इथं जेव्हा कृष्णांचा जन्म कारागृहामध्ये होणार होता ना, तेव्हा असं नाहीये की ते ह्याच्यातून मातेच्या पोटातून बाहेर आले असं नसतं. तर पहिल्यांदा तुम्ही भागवतम मध्ये जर ह्याचं वर्णन वाचाल ना, तर ते पहिल्यांदा हृदयात आले कुणाच्या, अं, कोण बरं, वडील, देवकी आणि वसुदेव, वसुदेवांच्या हृदयात आले. मग तिथून देवकीच्या हृदयात आले आणि मग गर्भामध्ये. हा, आणि जेव्हा जन्मायची वेळ आली तेव्हा ते प्रकट झाले. ते पण कसे, ते बघा, ते चतुर्भुज नारायण रूप दिसतंय ना समोर, तसे. आणि आता ह्या ह्याच्यात दिसत नाहीये. सगळे देवी देवता प्रकट झाले होते, ब्रह्मा वगैरे. त्यांनी त्यांची कितीतरी स्तुती केलेली आहे. मग फुलं वगैरे वर्षाव केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर ती प्रार्थना करतात की तुम्ही छोटस बाळाचं रूप धारण करा. म्हणून मग ते तसं छोटस बालाचं रूप धारण करतात. तर असे भगवंत प्रकट होतात. जेव्हा भगवंत येतात ना, रामायणात पण अशीच वर्णन आहे. तेव्हा देव येतात त्यांची स्तुती करायला, त्यांना प्रणाम करायला. हम्म, असे जर का कोण म्हणत असलं ना, तुम्ही मी देव आहे हे आहे, तर त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही प्रकट झालात, जन्म घेतलात तेव्हा आकाशात आले होते का देव पुष्पवृष्टावर करायला, सृष्टी स्तुती करायला तुमची? हा, तर असे प्रकट होत असतात ते, आणि चतुर्भुज नारायण रूपात. मग त्याच्यानंतर आहे ना, इथे ती गोष्ट आहे बघा, ती ह्यांना सांगतात की आता हे सगळे जे पहारेकरी आहेत हे योग निद्रेमध्ये जातील आणि सगळी दरवाजे उघडतील म्हणजे कुलप तुटून. मग तुम्ही मला नंदांच्या घरी, गोकुळात नेऊन नंदांच्या घरी ठेवा, आणि तिथलं त्यांची मुलगी झालेली असते त्यांना, ती घेऊन इथं या. हा, मग ते बघा जातात वसुदेव त्यांना घेऊन, छोटे छोटेस बाळ. आणि ते वरती जे दिसत आहेत ना, ते अनंत शेष आहेत. ते कधीही कृष्णांपासून वेगळे नसतात. विष्णू ज्यांच्यावर शयन करतात ते अनंत शेष. रामांबरोबर लक्ष्मण बनून आले, कृष्णांबरोबर बलराम बनून आले. ते कधी लांब नसतात त्यांच्यापासून. मग ते अनंत शेषाने कसं छत्र धरलंय बघा त्यांच्या डोक्यावर. आणि मग ते जातात आणि नंदांच्या घरी पण सगळं आपोआप उघडतं. मग ते हे बाळ ठेवतात, त्यांची छोटी कन्या घेतात. त्यांना पण यशोदा मातेला झालेलं असतं ते बाळ, आणि घेऊन इकडे येतात. तर असं असतं कृष्णांचं प्रकटीकरण. हा, हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता तुम्ही म्हणाल ना की वाचू? हा, वाचा माताजी. म्हणजे हरे कृष्ण.
जन्म कर्मच दिव्यमेव यो वेत्ति तत्त्वतः तत्त्वादेह पुनर्जन्म नैति मामेति स अर्जुन. हे अर्जुना, माझ्या स्वरूपाचे आणि कर्माचे अतींद्रिय स्वरूप माहीत आहे. तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, परंतु माझ्या चिरस्थायी निवासस्थानी तो पोचतो. हरे कृष्ण. हे बघा हा इथं काय म्हणतायत बघा ते म्हणजे तुम्हाला अ, का अतुलनीय पारलौकिक म्हणजे हे सांगतायत कृष्ण की अ, आता आपण त्यांचे जन्म बघितलं ना कृष्ण जन्माची रनिंग मध्ये का होईना आपण थोडस मी तुम्हाला सांगितलं ना तर कसं आहे माहितीये जन्म कर्म च मे दिव्यम यो वेत्ती तत्वतः म्हणजे ते काय सांगतायत बघा त्यांचे जन्म आणि कर्माच्या म्हणजे कर्म म्हणजे लीला म्हणतात राम कृष्ण विष्णू यांच्या काय असतात लीला असतात हा आणि ते करताना जे पार्ट असतात ना म्हणजे रोल प्ले करतात आता म्हणजे आता पात्र पात्र जी असतात ती पण त्यांची शुद्ध भक्त असतात ज्यांनी जन्म घेतलेला असतो त्यांना ह्या लीलांमध्ये मदत करायला जसे हे गोकुळातले गोपी आणि सगळे गोप जे होते ना गोकुळातले हे सारे पूर्वाश्रमींचे म्हणजे युगानुयुग तपश्चर्या केलेले अत्यंत ज्ञानात स्थित असलेले सगळे शुद्ध भक्त होते आणि त्यांची इच्छा होती की त्यांना कृष्णाचं बालपण बघायचं होतं तेव्हा कृष्णाने रामाने त्यांना सांगितलेलं असतं की मी जेव्हा कृष्ण अवतार घेईन ना तेव्हा तुम्ही माझं बालपण बघा म्हणून हा तर अशी हे जे सगळे असतात ना हे शुद्ध भक्त असतात त्यांना त्यांच्या लीलांमध्ये मदत करायला आलेले असतात हे वसुदेव देवकी नंद माता नंद यशोदा यांनी पूर्वाश्रमी खूप खूप शुद्ध भक्त आणि तप वगैरे केलेले होते हा तर त्यामुळे ते त्यांना मदत करायला येतात म्हणजे तेव्हा तिथे त्यांच्या लीलांमध्ये मदत करतात वेगवेगळी पात्र बनून तर आता इथे काय सांगतायत मग आपण ह्या लीला का ऐकायच्या तुम्हाला प्रश्न पडणार ना श्रवण भक्ती खूप थोर आहे श्रवण भक्ती आपल्याला मुक्तीपर्यंत नेऊन सोडू शकते एकटी जरी केली तरी तर हे अर्जुना माझ्या स्वरूपाचे आणि कर्मांचे अ, अतींद्रिय स्वरूप माहित आहे तो हा शरीर सोडल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही तर माझ्या चिरस्थायी निवासस्थानी पोचतो म्हणजे जेव्हा आपण कृष्णांच्या जन्म आणि लीलांच्या कृष्ण म्हणजे सगळेच विष्णू राम कृष्ण ह्या सगळ्यांच्या जन्म हे अवतार आणि लीलांच्या कथा जर का आपण ऐकल्या ना तर त्या दिव्य आहेत हे शब्द लक्षात ठेवा जन्म कर्मच मे दिव्यम तर त्या दिव्य आहेत मग आपण जेव्हा गीता शिकतो आणि कृष्णांना तत्वतः जाणतो की काय आहेत कृष्ण कोण आहोत आपण आपलं त्यांच्याशी काय नातं आहे आणि आपण ही श्रवण भक्ती केली ना तर आपल्याला माहित असतं की कृष्णांचं स्थान काय आहे अतींद्रिय स्वरूप काय आहे त्यांचं त्यामुळे मग त्यांना ना ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते आणि ते आपलं जे त्यांचं जे चिरस्थायी म्हणजे गोलोक वृंदावन आहे ना त्याला प्राप्त करू शकतात एवढ्या दिव्य आहेत बघा या कथा त्यामुळे श्रवण भक्ती ही खूप थोर भक्ती आहे आणि म्हणून यांच्या आणि त्यातून ज्ञान पण खूप मिळतं आपल्याला कसं वागायला हवं आपण वगैरे बऱ्याच गोष्टी कळतात त्यामुळे लक्षात ठेवा ह्या कथा ज्या आहेत ना ह्या लीला ह्या दिव्य आहेत त्या आपण ऐकायला हव्या आणि जाणायला पण हव्यात व्यवस्थित आणि शेजारी ह्याची म्हणजे आता कार्तिक महिन्यात दामोदर महिना म्हणतात ना त्याला तर ती दामोदर लीला आहे त्यांची हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या आता कृष्णाच्या प्रकट होण्याची 3 कारणं आपण बघितली ना तर पहिलं कारण ते भक्तांसाठी येतात भक्तांचं रक्षण त्यांच्या भक्तांना आनंद द्यायचा असतो कारण त्यांच्या शुद्ध भक्तांची खूप इच्छा असते कृष्णांना बघायची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात राक्षसांचा नाश आणि धर्माची स्थापना ते त्यांच्या धामात बसून एक नुसता क्षणभर विचार केला तरी इथे प्रत्यक्षात करू शकतात पण या 3 मधलं पहिलं कारण म्हणजे तुम्हाला कृष्णांकडे जायचं असेल तर आपल्याला भक्त व्हायला हवं हा हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या बघा ते त्यांच्या भक्तांची किती विचार करतात काळजी करतात पुढची स्लाइड घ्या मग आता हरे कृष्णाला कृष्ण.
हा, जाणून घेण्याचे फायदे हे आता मी तुम्हाला सांगू. हा. हरे कृष्ण. जन्म कर्मच मे देवे म यो वेति तत्वत त्वत्वा देह पुनर्जन्म नैति मे मामेति सो अर्जुन. परत तोच आहे का श्लोक? हरे तो हरे कृष्ण. हे अर्जुन, जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हा हा, तर आपण ह्या ज्या कथा त्यांच्या ऐकू ना, त्यांच्या लीला, तर ह्याचा हा आपल्याला फायदा आहे की, आणि तत्वतः म्हणजे कृष्णांचं हे जाणून की कृष्ण हे का भगवंत आहेत, ते भगवंत आहेत, आपण आत्मा आहोत आणि आपण त्यांच्यापासून आलोय आणि आपल्याला ओढ आहे त्यांच्याकडे जायची. हे गीता जे आपल्याला सांगते हे सगळं जाणून आपण जेव्हा या कथा लीला ऐकतो ना, तेव्हा म्हणजे दिव्य स्वरूप जाणतो मग आपण त्यांचं. तर तो देह त्याग केल्यानंतर आपण भौतिक सृष्टीत पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही आणि त्यांच्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हा, कारण त्यांच्या जन्म आणि कर्मच्या ह्या कथा ह्या दिव्य आहेत, जसे ते आहेत तशा त्या पण दिव्य आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड लक्षात ठेवा हा तुम्ही. जन्म कर्म च मे दिव्य. मग कृष्ण कसे आहेत, तर ते भगवान आहेत, आदी पुरुष आहेत. आताच आपण ब्रह्मसंहितेतला हे बघितला ना, आदी पुरुष म्हणजे काय, त्यांच्यापासूनच सर्वाचा उगम आहे. मूळ ते आहेत आणि त्यांच्यामधूनच सगळं तयार झालेलं आहे. हा, त्यांचे स्वरूप कसं आहे माहिती, खूप छान आहे, श्याम सुंदर ते दिसतायत ना आता तसे. आणि ते की नाही पितांबर पिवळं असतं, म्हणजे पिवळ्या रंगाचंच असतं धोतर ते, म्हणून त्याला पितांबर म्हणतात. खूप छान असं चमचमणारं पितांबर धारण करतात, डोक्यावर मोरपीस असतं आणि हातात बासरी. हे आता ना तुम्ही म्हणाल ना, कोण कोण तुम्हाला विचारेल की कुठं लिहिलंय सांगा, असं असतं वगैरे, तर आपला अभ्यास कमी असतो. हे शास्त्रांमध्ये जिकडे तिकडे कृष्णांचं वर्णन हे असंच केलंय की ते श्याम सुंदर पितांबरधारी, बासरी हातात, डोक्यावर मोरपीस असंच. त्यामुळे तुम्ही भारतात कुठेही कृष्ण तुम्हाला असेच भेटणार, वेगळे नाही भेटणार. कारण आपल्याला माहित आहे, आपण वैदिक काळापासून हे शिकत आलेलो आहे की आमचे कृष्ण असे दिसतात. हा, तर ते असे दिसतात श्याम सुंदर. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि अत्यंत देखणे असे आहेत ते. आता कृष्ण आणि आपल्यात फरक काय आहे बघा, तर त्यांचं रूप हे नित्य आहे, आपलं अनित्य आहे. म्हणजे आपण हे जे आरशात दिसतो हेच आपलं रूप समजतो ना, मग हे काळाच्या अधीन आहे. ह्या हे स्टेजेस आपण बघितल्या बदलत जातात, तसं ते नाही, ते कायम असे श्याम सुंदरच असतात. म्हणजे नवतरुण असतात ते कायम. त्यांचे शरीर आध्यात्मिक आहे, आपलं भौतिक आहे. हे जे आपलं शरीर आहे ना, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी आपली माता आहे, तर पृथ्वीमधून आलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये सामावून जातं बघा. त्यांचं नाही, त्यांचं आध्यात्मिक आहे शरीर. हा, त्यांचा शरीर आणि आत्मा वेगळा नाहीये, ते पूर्ण दिव्य आहे. आपला शरीर आणि आत्मा वेगळा आहे. आणि आपण ते मायेचे नियंत्रक आहेत. आता ही माया कोण वगैरे हे तुम्हाला पुढे कळणार, आता नाही कळणार. तर ते मायेचे नियंत्रक आहेत आणि आपण मायेच्या कंट्रोलमध्ये असतो सगळेजण. घ्या माताजी पुढची स्लाईड. हा, मी वाचते, एक मिनिट थांबा. हरे कृष्ण. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तव भजाम अहम मम वर्तात्नु अनुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. हा, वाचा माताजी खालचं. हरे कृष्ण. सर्व लोक ज्या भावाने मला शरण येतात त्यानुसार मी त्यांना फळ देतो. हे पार सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. तर हा पण 4.11 जसा तो मगासचा श्लोक बघितला ना, हे श्लोक खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही लक्षात ठेवा हा पण. 4.9 लक्षात ठेवा, तसा हा 4.11 पण लक्षात ठेवा की तुम्ही म्हणजे ये यथामाम प्रपद्यन्ते, की जे ज्या भावाने मला शरण येतात त्या भावामध्ये मी त्यांना भेटतो.
फळ देतो म्हणजे भेटतो. हा. आणि ते काय म्हणतायत, सर्वजण माझ्याच मार्गाचं अनुसरण करत असतात. म्हणजे तुम्ही मार्ग कुठलाही धरा, कितीही वळसे घालून, हा गीतेचा हा भक्तीचा मार्ग आहे, हा स्ट्रेट आहे. म्हणजे जो स्ट्रेट आपण कृष्णांशी जोडलो जातोय. पण तुम्ही वळसे घालून वगैरे असा मोठा लांबडीचा घेतला, ज्यात की कृष्णांचा सध्या तुम्हाला काही संबंध दिसत नाही, तरी पण ते गोविंद मादी पुरुषम आहेत. ते रस्ता शेवटी जाऊन कुठंतरी खूप 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 वळसे घेऊन उशिरा का होईना जाणार तर कृष्णांकडेच आहे. पण हे पहिलं लक्षात ठेवा. आता ह्या गाय ज्या होत्या ना, 9 लाख गायी होत्या नंद महाराजांच्या. तर त्या कृष्णांच्या एका बासरीच्या ह्याच्यावर त्यांच्या मागून धावत सुटायच्या. आणि या गायीनी एवढं प्रेम केलं ना कृष्णांवर, तेवढंच प्रेम कृष्णाने त्या गायींवर केलेलं आहे. आणि कायमच त्यांच्या धामाचं नावच आहे गोलोक वृंदावन. तुम्हाला जर का शक्य होईल तेवढी गोसेवा करा. कृष्णांचं अत्यंत प्रेम आहे गायींवर. तर जसं त्या त्यांच्या मागून धावायच्या ना, तसे कृष्ण सुद्धा पायात काहीही न घालता गायींच्या मागे की पळत असायचे, धावत असायचे. हम्म. तर जेवढं प्रेम त्यांनी दिलं तेवढंच कृष्णाने त्यांना दिलं. तर इथे बघा, बलराम कृष्णांचे पाय दाबतायत. हा. मग ज्या भावाने तुम्ही कृष्णांना शरण जाल ना, त्याच भावाने कृष्ण पण तितकंच, उलट त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम देऊन तुम्हाला भेटणार. हे लक्षात ठेवा. हा. हे छान आहे. गीता ही खूप छान ग्रंथ आहे बघ. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. इथे गोप सखे दाखवलेले कॉर्नर मध्ये. त्या गोप सख्यांनी जेवढं प्रेम दिलं ना, तेवढंच कृष्णाने दिलं. आणि त्याच्यात बघा, आता बलरामांचे पाय कोण दाबतय, तर कृष्ण दाबतायत बघा. असं ते बघा तिथे खाली. घ्या माताजी पुढची स्लाईड. आता ना तुम्ही हे थोडस ज्ञान दिलेलं आहे, सांग, वाचा माताजी. हरे कृष्ण. या जगात मनुष्यांना सकाम कर्मामध्ये सिद्धी हवी असते. परिणामी ती देवतांची उपासना करतात. निसंशयपणे या जगात मानवाला लवकरच सकाम कृतीचे फळ मिळते. हरे कृष्ण. मग एक कसं आहे माहितीये, तुम्ही ज्या देवी देवतांची, एक मिनिट, हा, आमची टाकी वाली. हा. तर या जगात आहे ना, मनुष्यांना काय हवं असतं, आपण मंदिरात जातोच मुळात, मला हे दे, मला ते दे, मी तुला मग त्याच्या बदल्यात हे देतो ते देतो, अशी आपली वृत्ती झाली. आणि अशी आपली, ह्याला भक्ती नाही म्हणत, हा व्यवहार असतो. मग तुम्हाला हे दे ते दे गेलो की आपण सुरूच करतो. तर आम्ही मनुष्यांना असंच हवं असतं, त्याच्या बदल्यात मी तुला ते देतो. मग देवाने जे तुम्ही ज्या देवाकडे गेलाय ते नाही दिलं, तर आपण काय ते सांगितलंय ते देत नाही, असं शुद्ध व्यवहार बाजार मांडलेला असतो आपण. तर कृष्ण काय सांगतायत, मनुष्यांना सकाम म्हणजे कामना पूर्ण करण्यासाठी कृष्ण देवी देवतांकडे जातात. आणि देवी देवता पण लवकर त्या पूर्ण करतात. कारण तुम्ही सांगत असताना, मग मी इतकं असे उपास तापास करतो, हे व्रत करतो, पण त्यांच्यावर पण कसं असतं, हे एक प्रकारचं, म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी केलं, त्याची एक परतफेड त्यांना करावी लागते, म्हणून ते ते करतात परतफेड. पण ह्याच्यामध्ये तुमचं त्यांच्याशी कुठलं नातं नाही जोडलं जात प्रेमाचं. तर कृष्णांची भक्ती कशी आहे माहितीये, तर तुम्ही काही मागायची गरज नसते. हा आपला ठाम विश्वास हवा कृष्णांविषयी, की जे आपल्यासाठी चांगलं आहे ते ते करणार. त्यांच्याकडे काही मागायची गरज नसते. मंदिरात गेलात तर त्यांच्यासाठी जा, त्यांच्या आनंदासाठी. स्वतःला वाटतंय त्यांना भेटावं, विठ्ठलाला भेटावं. वारकरी काय मागायला जातात, वारीमध्ये तुम्ही ऐकले का वारकरी मागायला गेले? ते फक्त विठ्ठलासाठी जातात. तसंच आपण पण जायचं असतं त्यांच्या आणि आपल्या आनंदासाठी. आपलं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून. बाकी ते ते आपले ठाम विश्वास ठेवायचा की आपल्यासाठी जे योग्य आहे ते ते करणार. हा. आणि हे देवी देवतांचं त्यांनी इथे सांगितलंय बघा, की ते हे करतात. म्हणजे तुम्ही व्रत, म्हणजे तुम्ही त्यांना हे करतात, त्यांची जी व्रत वगैरे करतात त्याचं जे फळ असतं ते ते देऊन टाकतात. कारण त्यांना स्वतःवर एक हे नव्हे, तुम्ही आता आपल्याला एखाद्याने गिफ्ट दिलं काहीतरी, तर आपण पण ते रिटर्न करतोच ना, म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी रूपात. आपण काय त्यांचे ठेवून घेतो का? ते इन द सेम वे तसं असतं ते.
हा, घ्या माताजी. पण ही भक्ती नव्हे, तर आपली भक्ती तुम्ही प्रेमा भक्ती पाहिजे आपली. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, लक्षात घ्या. हे बघा, आता ही ना दामोदर लीला, आता कार्तिक महिना हा दामोदर महिना म्हणतात तेव्हा झालेली, दिवाळी दिवशी. अ ही यशोदा माता उठतात आणि यशोदा माता स्वतः, ह्याला खूप आवडत असतं ना लोणी. मग कृष्णाला म्हणतात मी स्वतःच्या हाताने, त्या राजराणी होत्या, नंद म्हणजे यशोदा माता झाल्या तरी त्या स्वतः म्हणतात, पण त्यांच्या हाताखाली खूप हे होते करायला, दासी. पण त्या म्हणतात नाही, आता मी कृष्णासाठी स्वतः लोणी करते. मग उठून घुसळत असतात ताक अशा. तर तोपर्यंत हा जागा होतो, हे बाळ आईकडे येतं. मग त्या जवळ घेतात आणि दूध देत असतात त्याला स्वतःच. तोपर्यंत काय होतं, चुलीवरचं दूध त्यांना उतू जाताना दिसतं. तर ते त्याला खाली ठेवतात आणि म्हणजे खाली चुलीवरनं घ्यायला जातात. तर इकडे कृष्णाला राग येतो, मला टाकून कशी गेली आई. मग कृष्ण काय करतात तोपर्यंत इकडे, आणि त्या जरा तिथेच स्वयंपाकघरातल्या काहीतरी कामात थांबतात. तर कृष्ण इकडे काय करतात माहित आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. सगळं म्हणजे सगळं आहे ना, म्हणजे सगळं ते लोणी असतं ते मातीवर म्हणजे जमिनीवर टाकतात, सांडतात, असं सगळं करतात. आई येते त्यांची मैया आणि बघते आणि तिचा चढतो पारा, हे सगळं काय सकाळ सकाळी करून ठेवलं ह्याने म्हणून. आणि त्याला पकडायला छडी घेऊन मारायसाठी मागे धावते. मग हे सुटतात बाहेर आणि कृष्ण पुढे ह्या मागे. कृष्ण काय तसे सापडत नाहीत कुणाला, तुम्ही बघितलात ना. भक्ती करणारे भक्ती करत राहतात, पण कृष्ण काय हातात येत नाहीत कोणाच्या. मग हे खूप छान दामोदर अष्टकम आहे, तुम्ही ऐका नक्की. माताजी, वाटते मागच्या वेळेस आपण पाठवलेली हे असली ना तुमच्याकडे लिंक, तर पाठवून द्या ग्रुपवर. दामोदर दामोदर अष्टकमची का? हो हो, असणार. ऐका तुम्ही. कुमुद माताजींचं असणार त्यांचं. पाठवते मी. हा, तर खूप छान आहे ते दामोदर अष्टकम. ऐकल्यावर म्हणजे ह्या कर्मच मे दिव्यम, का दिव्यम आहे ते ऐकल्यावर कळणार, इतकं सुंदरस अष्टकम आहे ते. मग की नाही, ह्या पुढे धावत असतात, हा मागे, हा काय हातात येत नसतो. हा आणि मागे वळून वळून बघ असतो. मग ते शेवटी बघतात की त्या मी सांगितलं ना, त्या राणी असतात, त्यांना अशी रस्त्यांवरून धावायची वगैरे सवय नसते. मग त्या म्हणजे त्या बघतात की भक्त आपल्यासाठी धावतोय, दमतोय. त्या दमतात शेवटी. मग कृष्ण त्यांना म्हणजे सापडतात. मग त्या उखळाला बांधून घालतात आणि आत जातात काम करायला, म्हणजे आतलं बघायला. मग हा काय करतात, हा, इथे एक लक्षात ठेवा, दामोदर लीला एवढी महत्वाची काय, कार्तिक महिन्यात ना दररोज संध्याकाळी कृष्णांसमोर तुपाचा दिवा ओवाळत ना हे दामोदर अष्टकम गातात. का? ही का एवढी अशी म्हणजे दिव्य लीला आहे, तर कृष्ण आजपर्यंत कोणही कृष्णांना बांधू शकलेलं नाही. फक्त एकमेव त्यांची मैयाने बांधलं, ते पण कशाने मुळे बांधलं माहित आहे, दोरीने बांधलेलं नाही, भक्तीच्या, प्रेमाच्या आणि भक्तीच्या बंधनात बांधून घेतलं. प्रेम के बंधन में मोहन बंध गए, दुसरं कुठलंही बंधन नाहीये ते. ते प्रेमाचं बंधन होतं, म्हणून ही लीला एवढी अशी सुंदर आणि महत्वाची आहे की ते बांधून घेतलं, तर त्यांनी प्रेमाच्या बंधनात बांधून घेतलं. मग त्या जातात, मग हे काय करतात माहितीये, तो उखळ ओढत 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 असं नेतात. त्यांच्या नंदबाबांच्या दारात ना 2 वृक्ष असतात, अर्जुन वृक्ष. त्याला असे मधीने जातात, तटवतात आणि ते असं स्वतः पुढे निघून जातात. आणि त्यामुळे ते वृक्ष धडाम करून पडतात आणि ते झाडं पडतात आणि ती साईडला 2 दिसत आहेत ना, ते हे कुबेर आहेत ना, कुबेर, त्यांचे मुले असतात. नल आणि मणिग्रीव त्यांचं नाव असतं. त्यांना नारदानी शाप दिलेला असतो की तुम्ही म्हणजे नंद महाराजांच्या दारात अर्जुन वृक्ष व्हाल. आणि जेव्हा म्हणजे द्वापार युगात जेव्हा कृष्ण प्रकट होणार ना, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. त्यांनी शाप का दिलेला असतो, त्यांनी अतिशय असभ्य वर्तन ह्यांच्या म्हणजे शिवजींच्या कैलासमध्ये ना, अतिशय, आता सांगू नाही शकत, असं असभ्य वर्तन केलेलं असतं. मग नारदांना कधी राग येत नाही. पण नारदांना खूप राग येतो की कैलास सारख्या पवित्र भूमीमध्ये फक्त धन आहे म्हणून हे असं इतकं असभ्य वागणं, म्हणून शाप दिलेला असतो. मग ती पण शाप मिळाला तरी बघा गुरूंचा, शेवटी कृष्णांचं दर्शन होतं. मग ते आपल्या ह्याचा म्हणजे प्रणाम करून परत जातात.
तर अशी ही दामोदर लीला आहे. कार्तिक महिन्यात दामोदर अष्टकम म्हणून तुपाचा दिवा लावतात कृष्णांसमोर. हा, त्याला दामोदर मास पण म्हणतात त्यामुळे. तर घ्या माताजी पुढे. तर अशा ह्या दिव्य अशा लीला आहेत त्यांच्या. वाचा. मोठा अध्याय आहे हा आपला. माताजी हरे वाचा. कृष्ण. न मा कर्माणि लिम्पति न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानति कर्म भिन्न स बध्यते. हरे कृष्णा, माझ्यावर कोणतेही कर्म परिणाम करीत नाही. मला कर्म फळाची इच्छाही नाही. माझ्याबद्दल हे सत्य जे जाणतात ते कधीही कर्मबंधनात बांधले जात नाही. हरे कृष्णा. हा, आता इथे कृष्णाने काय सांगितलं, हे थोडेसे श्लोक आहेत ना, सिंपल भाषेत सांगितलेत. फक्त तुम्ही लक्षात घ्या की अजिबात ह्यात कुठे फाटे नाही फुटलेले. किती साधं आणि छान सांगितलंय बघा, की त्यांच्यावर म्हणजे ते कुठल्याही कर्मफळांचे परिणाम असतात ना, ते त्यांच्यावर परिणाम करत नाहीत. म्हणजे कर्माची बंधनं त्यांना लागत नाहीत. का का लागत नाही? तर त्यांना वैराग्य, आपण त्यांना भगवान का म्हणतात? एकमेव कृष्ण भगवान आहेत, बाकी कोण भगवान नाहीत. हा, मग म्हणजे राम, विष्णू, कृष्ण ह्यांना भगवान म्हणायचं का? तर आपण त्यांचे 6 गुण बघितले, त्यात एक वैराग्य होतं बघा. तर एवढं सगळं असून त्यांच्याकडे वैराग्य आहे. त्यांना कुठल्याही कर्माच्या फळाची इच्छा नाही, म्हणजे कशाचीही आसक्ती नाहीये. पूर्ण आसक्तीपासून मुक्त आहेत ते. आपण तसं नसतो, आपलं सगळ्यात मन अडकलेलं असतं. तर हे इथे बघा, कृष्णाने काय सांगितलंय? गीता आपल्याला तत्वतः शिकवते का? मग आता जे कृष्णाविषयी जाणतात ना, की कृष्णांना कशाचंही मोह नाही, ते कुठल्याही कर्मफळात कधी बांधले जात नाहीत. हा, त्यांना जे हे जाणतात ते सुद्धा कधी कर्मबंधनांमध्ये अडकत नाहीत. मग जसं सुदामा म्हणजे त्यांचे शुद्ध भक्त त्यांच्याविषयी हे जाणतात, त्यामुळे ते पण कर्मबंधनांच्या फळातून मुक्त असतात. जसं सुदामा पहिल्या स्लाइड मध्ये आहे. नंतर आहेत भीष्म. भीष्मदेव हे 12 महाजन आहेत, त्यातले एक होते. हम्म. पुन्हा इकडे अर्जुन, त्याच्यानंतर बलराम आणि ह्या सगळे गोप सखे त्यांचे, हे ते सगळे जाणत होते. त्यामुळे ही लोक पण कर्मबंधनांपासून मुक्त होती. हा, हे शुद्ध भक्त होते सगळे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आपण पण हे लक्षात ठेवा, गीता हे अनुभव घ्यायचं ज्ञान आहे. हा, वाचा माताजी. हा एक श्लोक खूप महत्वाचा आहे, सांगते तुम्हाला. हरे कृष्ण. चातुर्वर्ण्य चातुर्वर्ण्यमया सृष्ट गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि मा विद्यकर्तारमव्ययम्. हरे कृष्ण. प्रकृतीच्या 3 गुण आणि त्यांच्याशी संबंधित कर्मानुसार मानवी समाजातील 4 विभाग माझ्याद्वारे तयार केले गेले. जरी मी या व्यवस्थेचा निर्माता आहे, परंतु तू हे जाणले पाहिजे की मी अव्ययी असल्यामुळे अकर्ता आहे. हरे कृष्ण. हे बघा, चातुर्वर्ण मया सृष्टी. आता आधी पहिले फोड करून बघूया. म्हणजे आपल्यापर्यंत ना खरं ज्ञान पोचत नाही, म्हणून आपण शुद्ध गुरु शिष्य परंपरेतनं ज्ञान मिळवणं का लक्षात घ्यायचं असतं बघा. नाहीतर कोण मनाचं काय शिकवेल आणि आपण काय शिकू काही कळत नाही. हा, तर चतुर्वर्ण त्यांची हे वर्णाश्रम. हा, तर त्यांची सृष्टी आहे. मग म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणां आणि त्यांच्याशी संबंधित कर्मानुसार मानवी समाजाचे 4 भाग त्यांनी तयार केलेत. हा, मग काय सांगितलंय बघा, वरती पण सांगितलंय आणि खाली पण. तर तुम्ही म्हणजे काय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण त्यांनी तयार केले. हा, पण कसं सांगितलंय? गुण कर्म विभागशः. हे तुमच्यामध्ये काय गुण आहेत आणि तुम्हाला कोणती कर्म करायला आवडतात, त्याप्रमाणे तुम्ही ह्या 4 मध्ये जा. पुढचाच शब्द कधीही विसरायचा नाही. गुण कर्म विभागशः. स्वतःची आवड, कल काय आहे हे ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही ह्यापैकी कुठल्याही वर्णांमध्ये जा. म्हणजे तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन आवडतं, की तुम्हाला बुद्धीने म्हणजे ज्ञानाची आसक्ती आहे फक्त, म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालायला आवडतं, बाकी कशाची म्हणजे ब्राह्मण हे खूप साधे राहायचे, ते त्यांना संपत्ती साठवण्यात कण मात्र रस नसतो.
तसे, किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असला तर क्षत्रिय, किंवा मला बिझनेस करायला आवडतो असं. तर हे आपण ओळखायचंय आणि ते चारही गरजेचेच आहेत, कोणही नकोय असं नाहीये. त्यामुळे तुम्ही खरं लक्षात घ्या की तुमच्या गुण आणि कर्म ह्या जे तुम्हाला आवडतं त्यानुसार तुम्ही त्यामध्ये जा. झालं. दुसरं काय, वर्णाश्रम पद्धत आहे ती. नुसते वर्ण नाहीत, आश्रम पण सांगितलेत की पहिले 25 वर्ष तुम्ही ब्रह्मचारी आश्रम, 25 ते 50 गृहस्थाश्रम. हा, मग जेव्हा ब्रह्मचारी आश्रमात आहात तेव्हा ज्ञानाच्या मार्गावर चालायचं. जास्तीत जास्त मग तुम्ही कोणही असा, ज्ञानच मिळवणं हे तुमचं ध्येय असायला हवं. बाकीच्या फालतू गप्पांमध्ये वेळ नाही घालवायचा. गृहस्थाश्रमांची कर्तव्य करायची. हा, जर का स्वीकारला तुम्ही तर 50 पर्यंत तो ठीक आहे. मग 50 नंतर का मधला काय असतो, वानप्रस्थ आश्रम. मग तो कसा असतो माहितीये, तुम्ही घर नाही सोडायचं 50 ते 75, पण फक्त सल्ले देणे, कोणी विचारले तर सांगणे, असं घरामधून थोडस बाहेर, म्हणजे अध्यात्माकडे तुमची गोडी वाढवायची. आणि 75च्या पुढे सरळ संन्यास आश्रम घ्यायला सांगितलेला आहे. म्हणजे जेवढं जीवन उरलंय ते ओन्ली भजन भक्तीमध्ये असं. तर हे दोन्ही लक्षात ठेवा, आपल्यापर्यंत विकृत ज्ञान पोचत असतं. तर वर्णाश्रम म्हणजे आश्रम हे सगळ्यांना सांगितलेले आहेत, ते कुणी मनुष्याने हे फॉलो करायचा प्रयत्न करायला हवं. हा, चालेल माताजी. आणि हा, सॉरी, तिथे खाली पण ते पण सांगितलंय, ते निर्माता आहेत पण अकर्ता आहेत. त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे, राजा नियम करून देतो म्हणून काय ते नियम मोडले गेले म्हणून राजाला कोण धरत नाही. ज्याने नियम मोडले तो त्याच्याशी संबंधित असतो. तसं त्यांनी ही व्यवस्था लावून दिलेली आहे, पण ते अकर्ता आहेत. फॉलो आपण करायचे. हा, हा त्याची पुढची स्लाइड आहे. इथे सांगितलंय बघा की तुम्ही ये यथा माम प्रपद्यन्ते, तुम्ही ज्या भावात कृष्णांना भेटला. म्हणून मी सांगितलं ना की भक्ती करायची. मगाशी आपण कृष्णांनी काय सांगितलं अर्जुनाला, की मी तुला हे ज्ञान का देतोय, तर तू माझा भक्त आणि सखा आहेस. तसं आपण पण कृष्णांना, गीतेला जाणून घ्यायचं असलं तर कृष्णांचा भक्त बनायला हवं आणि त्यांच्याशी नातं जोडायला हवं आपण. मग तुम्ही त्यांना भाऊ समजा, मोठा भाऊ, लहान भाऊ, आई वडील समजा, तुमचा सखा समजा. तर कुठलं तरी एक नातं तुमचा छोटा मुलगा समजा. हा, असं एक नातं जोडून घ्यायला पाहिजे. मग तेवढ्याच प्रेमाने ते तुम्हाला भेटणार. आणि जर का हे झालं, हा शिशुपाल कायम म्हणजे कायम त्यांना शत्रुत्वाच्या भावनेने भेटला. शेवटी 100 अपराध माफ करेन असं आत्याला वचन दिलेलं असतं, ते पूर्ण ते तो ऐकतच नाही कधी. शेवटी 100 अपराध माफ करतात 101व्या वेळेस सुदर्शन चक्र. मग इथं पण शिशुपालाचं तुम्ही ते गोष्ट बघाल ना ती, तर कृष्ण त्याला कधीच काहीही बोललेले नसतात. हा शिशुपाल म्हणजे सुरूच करत असतो ते आल्यावर, कारण कायम शत्रुत्वाची भावना. हं? घ्या माताजी पुढची slide. तर आपण पण ज्या भावाने भेटू ना त्याच भावाने तितक्याच प्रेमाने कृष्ण आपल्याला भेटतात. हा, तर हा पण एक लक्षात ठेवा. 4.17 वाचू मी माताजी. हरे हा, वाच 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 वाचू का? कर्मण्यो, हा नाही, मी आता हरे कृष्ण. कर्मण्यो अपि बोधव्यो, बोधव्य च विकर्मणा, अकर्मणश्च बोधव्यम, गहना कर्मणो गती. हरे कृष्ण. कर्माची बारकाई समजणे खूप कठीण आहे. त्यामुळे कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे नेमके काय हे मनुष्याने जाणले पाहिजे. कर्म आता आपली इथं ना, कर्तव्य आणि कृती हा, करणे ते महान किंवा लहान असू शकतात. विकर्म शिफारस न केलेली कृती एकतर स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इतरांना त्रास देण्यासाठी. अकर्म भक्तीने काम करा. हरे कृष्ण. हा, तर जीवनात ना खूप गुंतागुंत करायची नाही लाईफ मध्ये. हे बघा किती सरळ सांगितलंय. कर्मफळ त्यांनी काय सांगितलं होतं, मला अर्पण करा, म्हणजे तुम्हाला बंधनं लागणार नाहीत. तर कर्माची फळं बंधनं लागतात असं आपण म्हणतो, पण कृष्णाने इथं काय सांगितलंय बघा, ते मला त्यावेळच्या कर्माचा आत्ताही मिळालं असं कोणही काही म्हणू नाही शकत बघा.
ते काय म्हणतायत, कर्मण्यो अपि बोधव्य आणि बोधव्यच विकर्मण. हे कर्माचे बारकावे समजणं खूप कठीण आहे. म्हणजे असं कृष्णाने सांगितलंय की कुठल्या कर्मांची फळं तुम्हाला कधी मिळतील, त्यासाठी कुठले जन्म घेतलाय, काहीही कोणीही सांगू नाही शकणार. ते समजणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे आपण त्या नादात कधी पडायचंच नाही. ते जिथे कृष्ण सांगतायत की ते कठीण असेल, मग ते किती कठीण असेल बघा, की हे कर्मांचे बारकावे समजणं. मग आपण काय समजून घ्यायचंय, जे आपण समजून घेऊ शकतो. 3 प्रकारची कर्म असतात: कर्म, विकर्म आणि अकर्म. कर्म म्हणजे ती कुठलीही कृती, जीवन जगण्यासाठी कुठंही जा तुम्ही, कुठंही जा, तुम्हाला कर्मही करावीच लागणार. हा, मग ती काय ते सांगतायत बघा, आपली कर्तव्य जी आहेत ती ती महान किंवा लहान असू शकते, त्याचा नाही विचार करायचा. तुमच्या वाटणीचं जे कर्तव्य आहे ना, ते तुम्ही करा. त्याला ना आपण तुलना नाही करायची, माझं एवढं असं आहे तसं आहे. ते बघा, तिथे तो मुलगा, त्याचं काम आहे कुंभार काम, ते करायचं. त्याची आवड आहे, त्याचं ते कर्तव्य आहे, करू दे. हा, तर ती लहान किंवा महान असू शकते, पण आपली कर्तव्य म्हणजे आपली कर्म झालं. विकर्म म्हणजे कुठली तर, जे आता तिथे लिहिलंय स्ट्रिक्टली नो पार्किंग, तरी पण गाड्या पार्क केल्यात. म्हणजे वेदांच्या विरुद्ध वागणं, वेदांनी वगैरे सांगितलंय जे तुम्ही असं वागू नका, तेच करणार. आणि ते पण स्वतःच्या फायद्यासाठी किंवा दुसऱ्यांना त्रास द्यायसाठी. ह्याला म्हणायचं विकर्म. हा, आणि अकर्म म्हणजे काय, तर तुम्ही कृष्णांशी स्वतःला जोडून घ्या. आणि हा हे कर्तव्य म्हणजे कसा भावना हवी माहितीये आपली, की हे कृष्णानेच माझ्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या आहेत आणि मी त्या पार पाडतोय. भक्तीने काम करायचं. हा, ह्या मी कृष्णांसाठीच करतोय, कुठं काय सोडून जायचं नाहीये, ते करतोय तेच. फक्त ही नम्रता, ही भावना हवी, की हे कृष्णानेच सांगितलंय, माझ्यासाठी निवडलंय, मी ते करतोय माझं डेली काम. असं हे असतं अकर्म. म्हणजे कृष्ण भावना भावित होऊन काम करतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचते जरा हरे सगळं. कृष्ण. आपली खरी ओळख. आपल्या कर्मफळांची आसक्ती सोडून नेहमी समाधानी व स्वतंत्र राहून सर्व प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असूनही ते कोणतेही सकाम कर्म करत नाही. कृष्ण हे मायेचे नियंत्रक आहेत. आपण मायाद्वारा नियंत्रित आहोत. कृष्ण कृष्णाचे शरीर आध्यात्मिक, कृष्णाचा आत्मा आध्यात्मिक, आपलं शरीर सामग्री, आपला आत्मा अध्यात्म, आपली आत्मा आध्यात्मिक. हरे कृष्ण. हे बघा, हा इथे आपण कसं वागायचं ते कृष्णाने सांगितलंय बघा, की आपल्या सर्व कर्मफळांची आसक्ती, म्हणजे फळांची आसक्ती सोडायला सांगितलंय. कर्म करायची बंद नका करू, म्हणजे ती करू नाही शकत आपण. तुम्ही जरी वनात गेलात तरी जीवन जगण्यासाठी तुम्हाला तिथेही काहीतरी करावं लागणार. हा, तर ते काय सांगतायत, कर्तव्य नाही, कर्तव्याचे मार्ग अर्जुना तू सोडू नकोस. तर त्या फळांची आसक्ती सोड आणि कर्तव्याच्या मार्गावर. हे तुम्ही लहान आहात, शिकताय, तर शिकणं हे माझं कर्तव्य आहे, ही भावना हवी. मग मी शिक्षकांना मला पडलेले प्रश्न विचारीन, थोडं कष्ट घेईन, असं कर्तव्याच्या मार्गावर चला. फळांची आसक्ती सोडा. आणि कसे राहा बघा, नेहमी समाधानी राहा. स्वतंत्र, स्वतंत्र म्हणजे जे योग्य आहे ना, ते निर्णय घ्यायची तुमच्यामध्ये क्षमता हवी. हा, समाधानी स्वतंत्र राहा. आणि सर्व प्रकारच्या कामामध्ये व्यस्त असूनही तो कोणती सकाम कर्म करत नाही. म्हणजे कर्तव्याच्या मार्गावर चालून हे सगळ्या, म्हणजे सकाम म्हणजे काय, कामना म्हणजे इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे असं सगळ्यामध्ये मन अडकलंय असं नसते त्याची वृत्ती. हम्म, तर आपण पण असं बनायचा प्रयत्न करायला हवं, कर्तव्याच्या मार्गावर आनंद घेत. आणि हे आनंद घेत, माझं काम आहे शिकवणं, तर तो त्यात आनंद घेत तुम्ही करायला हवं. हा, ही कृष्ण, तुम्ही आई आहात, तुमची जबाबदारी आहे, ते आनंद घेत करायला हवं. हम्म. अं, आणि हे आपण बघितलं मगाशी. आणि तुम्ही हे 15व्या वगैरे 12वा अध्याय झाला की हे सुरूच होणार ज्ञानयोगामध्ये. तर ही माया असते ना, त्याने आपण बांधलेले आहोत, कृष्ण नाही. कृष्ण मायेचे नियंत्रक आहेत. हा, हा, चला मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आणि त्यांचं सारच आध्यात्मिक आहे, आपला फक्त आत्मा आध्यात्मिक आहे, कारण तो त्यांचा अंश आहे. हम्म. हरे कृष्ण. हे परंतप द्रव्य यज्ञपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार शेवटी सर्व कर्म यज्ञ दिव्य ज्ञानात संपतात.
हरे कृष्ण त्वदीद्विद् प्राणिपातेन परिप्रश्नेय सेवया उपदेशन्ति ते ज्ञाननस्त तत्वदर्शनी. हरे कृष्ण आपण गुरुकडे जा आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी नम्र व्हा, जिज्ञासा ठेवा आणि त्यांची सेवा करा. स्वतः स्वरूप सिद्ध व्यक्ती आपल्याला ज्ञान देऊ शकतात कारण त्यांनी सत्य पाहिले आहे. हरे कृष्ण. हा, हे बघा हा इथे काय सांगितलंय की द्रव्य म्हणजे पैसे वगैरे खर्चून साधनं खर्चून जे यज्ञ जे धर्म कुठला होता तो त्रेता युगाचा. तशा यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. जसं आता इथपर्यंत आलाय तुम्ही तो, हा तो तो यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि ते काय म्हणतायत की शेवटी सगळे यज्ञ जे असतात ना, सगळे कर्म हे दिव्य ज्ञानातच येऊन संपतात. म्हणजे त्या सगळ्याचं ध्येय हे ज्ञान. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया. तर ज्ञान मिळवणं हेच ह्या सगळ्याचं ध्येय असतं. त्यामुळे ज्ञान यज्ञ श्रेष्ठ असतो. ते झालं. पण ज्ञान पण कुठलं? ते आत्ताच बघितलं ना आपण, गीता हे सर्वोच्च ज्ञान आहे. म्हणजे आत्म्याचा कृष्णांशी काय नातं आहे हे जाणणं. आता कृष्ण इथे काय सांगतायत बघा, ह्यासाठी तुम्हाला असं तसं मिळत नाही. तुम्हाला गुरूंकडे जावं लागणार. तुम्ही गुरूंकडे जा आणि सत्य जाणून, म्हणजे तुम्हाला काय शंका आहेत, काय प्रश्न आहेत, हे योग्य गुरुकडून. आत्ताच आपण बघितले ना, आपली धारा कुठली आहे? ब्रह्म मध्व गौडीय धारा. तशा योग्य गुरूंकडे जा. तुम्ही जायला हवं आणि विचारा, जिज्ञासा करा. आणि हे कृष्णांच्या मुखातून आलेत बघा. कधीही गुरूंना कमी दाखवणं, वाद घालणं, ही आपली हे असता नये. काय म्हणू, अप्रोच म्हणजे हा आपला वागणं तिथं कसं हवं, तर ते नम्र हवं. नम्रता ठेवा, गुरूंची सेवा करा आणि जिज्ञासा पण करा, पण नम्रपणे करा. हा, आणि इथे काय सांगितलंय बघा, स्वतः स्वरूप सिद्ध व्यक्तीच आपल्याला ज्ञान देऊ शकते, कारण त्यांनी सत्य जाणलंय. ज्याने सत्य जाणले तोच तुम्हाला सत्य दाखवू शकतो ना. त्यामुळे अशा गुरूंकडे जायचे ज्यांनी सत्य जाणलेलं आहे. आणि महाराष्ट्राची एवढी मोठी थोर भक्ती परंपरा, संत परंपरा आहे. पण हे लक्षात ठेवा, तिथे जाऊन फोटो मोबाईलवर काढून स्टेटसला ठेवणे हे ध्येय नसावं. तर गुरूंकडे जाल तर त्यांची सेवा करा, नम्र व्हा आणि जिज्ञासा करा. माताजी पुढची स्लाईड घ्या. पुढची स्लाईड घ्या माताजी. हरे कृष्ण. कठोर कठोर व्रत धारण करून काही लोक आपली संपत्ती सोडून, काही जण कठोर तपस्याद्वारे, काही अष्टांग योग पद्धतीचा अभ्यास करून किंवा वेदांचा अभ्यास करून अतींद्रिय ज्ञानाने ज्ञान प्राप्त करतात. हे कुरुश्रेष्ठ, जेव्हा एखादा मनुष्य यज्ञाशिवाय या जगात किंवा या जीवनात आनंदाने जगू शकत नाही, तर मग पुढच्या आयुष्यात तो कसा जगू शकेल. हरे कृष्ण. हे इथे ज्ञान प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. काही म्हणजे कठोर व्रत करून किंवा असं तपश्चर्येद्वारे, अष्टांग योग पद्धती ह्या ज्याच्या त्याच्या आहेत. हा, तर इथे कृष्ण पुढं काय सांगतायत की मनुष्य आहे ना, ह्या जगात यज्ञाशिवाय आनंदाने जगू नाही शकत, तर तो पुढच्या आयुष्यात कसा जगू शकेल. म्हणजे यज्ञ म्हणजे काय, तर आता तुम्ही असं नका समजू की जाऊन बसतो आणि मी होम हवन सुरू करतो. आपण यज्ञाची व्याख्या बघितलंय ना, ते कोणतंही काम जे तुम्ही विष्णूं प्रत्यर्थ करतात ते यज्ञ असतं, कारण यज्ञाचे अधिपती विष्णू आहेत. त्यामुळे हे आता जे तुम्ही गीता शिकायचं काम करताय, हाही एक यज्ञ आहे. तो त्यांना अर्पण करून करा. पुन्हा आता तुमच्यावर जी कर्तव्य आहेत, आता तुम्ही एखादा जॉब करताय, आता तो तुम्ही स्वतःच्या आवडीने निवडलाय ना, तर तो तुमचं करणं कर्तव्य आहे. मग इझिली शांततेने आणि समाधानाने, हा आता हा मला कृष्णाने हा माझ्यासाठी जॉब शोधला आणि मी ते माझं सध्या तरी कर्तव्य आहे, मी करणार. असं हे सगळं जे आपण कृष्णांना सेंटर ठेवून करणार ना, हे सगळेच एक यज्ञ आहेत. ते त्यांना अर्पण करून करत राहायचे, तरच आपण आनंदी जगू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे हा इथे कृष्ण. आहे, हा वाचा आधी.
जरी आपण सर्व पापीमध्ये सर्वात पापी समजले जात असले तरीही आपण अनंतकालीन दिव्य ज्ञान रूपी बोटी स्थित राहून दुःख दुःखाचा महासागर पार करण्यास सक्षम असाल. ज्याप्रमाणे ज्वलंत अग्नीने इंधन जळते त्याप्रमाणे हे अर्जुना ज्ञानाची आग भौतिक कर्माची सर्व फळे जाळते. हरे कृष्ण. हे बघा हा, इथं म्हणजे काय माहितीये, असं नका समजू की मी खूप पापी आहे, हे आहे ते आहे. तर कृष्ण काय म्हणतायत बघा, जरी तुम्ही किती पापी असाल आणि काय तरी की नाही, हे दिव्य ज्ञान म्हणजे गीता, भागवत आणि आपला कृष्णांशी काय संबंध आहे, कृष्ण कसे आदी पुरुष आहेत, हे असं ज्ञान जेव्हा मिळतं ना, ह्या ज्ञानाच्या बोटीत एकदा तुम्ही स्थिर झाला ना, तर हा महासागर आपण पार करू शकतो. हा, त्यासाठी तुम्हाला हे ज्ञान घ्यायला पाहिजे आणि मनुष्य जन्म त्याच्याच साठी मिळालाय आणि एकमेव मनुष्य शरीरच असं आहे की ज्यामध्ये तुम्ही हे ज्ञान मिळवू शकता आणि ते आचरणात आणू शकता. बाकी बिचारे प्राणी जे आहेत ना, ते नाही, त्यांचा तेवढा प्रगत मेंदू नाहीये, ते मिळवू नाही शकत. हा हा मृगारीची गोष्ट आहे. हा मृगारी ना प्राण्यांना खूप हाल हाल करून मारत असतो. मग नारद भेटतात त्याला आणि नारदांना जो तो एक क्षण भेटतो आणि नारद थोडस त्याच्याशी बोलतात आणि त्याच्यात एवढा फरक पडतो ना. त्याच्यानंतर नारद जेव्हा पुन्हा एकदा त्या वाटेने येत असतात ना, तर तो नारद म्हणतात तू काय करतोयस हे. तर ते म्हणतात तिथे मुंग्या आहेत आणि त्या तुमच्या पायाखाली चिरडून म्हणजे ते मरू नयेत ना, म्हणून मी बाजूला करतो. तर असं म्हणजे एवढा फरक, जो हाल हाल करून मारत असतो तो एवढा निर्मळ बनाचा बनला. म्हणजे त्यासाठी गुरूंचं तुमच्या आयुष्यात येणं खूप गरजेचं असतं. तर नामानिष्ठ प्रभूजींनी हे ज्ञान असं सोप्या पद्धतीने आपल्याकडे पोचवलं नसतं, तर कसं शिकलो असतो ना आपण. तर गुरु हे गुरु असतात, तेच तुम्हाला कृष्णांपर्यंत नेऊ शकतात. हं? ते बघा, जसं अग्नीमध्ये काहीही घालाल ते जळतच ना. म्हणजे तुम्ही अग्नीमध्ये जे काही लाकूड वगैरे पानं जे काय घालाल ते जळतं. तसं भौतिक ही जी कर्माची फळं असतात ना, ती पण ज्ञानामुळे आपल्या हे होऊन जातात, म्हणजे संपून जातात. हा आता जी पुढची स्लाईड आहे. हरे कृष्ण. जो भक्त दिव्य ज्ञानामध्ये समर्पित आहे आणि ज्याने इंद्रियांना वश केले आहे, ते हे ज्ञान घेण्यास प्राप्त आहेत आणि ते प्राप्त झाल्यावर त्याला त्वरित आध्यात्मिक शांती प्राप्त होते. कृष्ण भावनामृत पूर्णपणे सामावून घेतलेल्या व्यक्तीने आपल्या आध्यात्मिक कर्माच्या योगदानामुळे भगवत धाम प्राप्त केले पाहिजे. कारण हवन आध्यात्मिक आहे आणि हवी पण आध्यात्मिक आहे. हरे कृष्ण. ज्या व्यक्तीने आपल्या कर्मफळांचा परित्याग करत भक्ती करतो आणि ज्याचे ज्याचे संशय दिव्य ज्ञान द्वारा नष्ट झाले आहेत, तो खरा आत्मपरायण आहे. हे धनंजय, तो कर्माच्या बंधनात बांधला जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते काय म्हणतात बघा, की जे भक्त म्हणजे दिव्य ज्ञान म्हणजे कुठलं, तर कृष्णांचं, कृष्ण कोण आहेत, कसे आहेत ते, हे म्हणजे कृष्णांविषयीचं हे जे आता आपण ह्या अध्यायात बघितलं, हे दिव्य ज्ञान जो जाणतो आणि तसं कृष्णांना मानतो. हा, आणि तुमच्या इंद्रियांवर तुमचा कंट्रोल आहे, इच्छांवर वगैरे, ते हे ज्ञान म्हणजे गीतेचं ज्ञान घेण्यास पात्र आहे. आणि ते घेतलं ना की आपल्याला आध्यात्मिक शांती प्राप्त होते. सगळं जग शांतीच्या शोधात आहे. तुम्ही विचार म्हणजे तत्वतः विचार कराल तर प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी शांती शोधतोय. तर जेव्हा तुम्ही हे गीतेचं ज्ञान घ्याल ना, तुम्हाला ती ऑटोमॅटिक मिळणार. त्यासाठी तुम्हाला काही सोडून कुठं जायची गरज नाही. आणि दुसरं, जो व्यक्ती आपल्या हा आता हे कर्मफळांचा त्याग करतो आणि ज्याचे संशय दिव्य म्हणजे तुम्हाला असणाऱ्या शंकांचं तुम्ही गुरूंकडून, योग्य मार्ग अधिकारी व्यक्तींकडून निरसन करून घेतलंय, वाचन वगैरे करून ना, तो आत्मपरायण आहे आणि तो कर्माच्या बंधनात बांधला जात नाही. हं? मग अशी कृष्ण भावना एकदा आपल्यामध्ये आली ना, की आपण सगळी आपली कर्म पण आध्यात्मिक होतात. का तर ती आपण कृष्णांसाठी करतो आणि मग भगवत धाम प्राप्त होतं. कारण हवी पण आध्यात्मिक, हवन पण आध्यात्मिक. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. वाचा माताजी. हा.
म्हणून ज्ञानाच्या शस्त्राने अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात उद्भवलेल्या शंका दूर कर. हे भारत, तू योगासह उभे राहा आणि युद्ध कर. हरे कृष्ण. बघा बघा, कुठेही कृष्ण सोडत नाहीयेत मुद्दा. असं नाहीये एवढं दिव्य ज्ञान देऊन हा हा अर्जुना झाला आता, तर ते काय सांगतायत, म्हणून उठ म्हणतायत. ज्ञानाच्या शस्त्राने ह्या तुझ्या ज्या अंतःकरणात अज्ञानामुळे आलेल्या शंका कुशंका आहेत त्या दूर कर ज्ञानाने, आणि उभा राहा आणि युद्ध कर. हं? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हे जर असं आता मी फक्त हे तुम्ही लहान आहात तुम्हाला ना कळणार नाही, खूप म्हणजे काळाविषयी माहिती आहे. तर 4,32,000 वर्षाचं, माताजी ती स्लाइड घ्या मागची. 4,32,000 वर्षाचं एक कलियुग असतं. हा, त्याला एक दोन नाही गुणलं, त्याची दुप्पट म्हणजे तेवढ्या वर्षांचं द्वापार युग. 4,32,000 गुणिले 3 म्हणजे त्रेतायुग. 4,32,000 गुणिले 4 म्हणजे सत्ययुग. एवढ्या एवढ्या वर्षांची असतात. आणि आता कलियुगातली फक्त 5,000 वर्ष झालेली आहेत. आणि ह्या 4 जणांना मिळून एक चतुर्युग बनतं. हा, मग अशा 4 चतुर्युगांना 71 चतुर्युगांचं एक मनवंतर असतं. मग अशा 15 मनवंतरांचा एक कल्प असतो. मग तो एक अशी एवढी मोठी 15, तसं एक कल्प म्हणजे एक ब्रह्मांचा दिवस, आणि उरलेलं परत एक कल्प म्हणजे ब्रह्मांचा रात्र. असा मोठं एवढं मोठ्या ह्याचं लाईफ टाइम स्पॅनचं ब्रह्मांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. हा, ही कालगणना आहे. हे तुम्हाला आता एवढ्यात कळणार नाही, नाहीतर मग तुम्ही स्क्रीन झूम करून रेकॉर्डिंग मध्ये बघा. तर आपल्या पृथ्वीवर तोपर्यंत काय काय होऊन जातं बघा. तसं ह्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण केवढंस एवढंस. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. ही पण ना ब्रह्मांचं जीवन वगैरे ना, हेच दिलेलं आहे. की म्हणजे त्यांनी ते गुणाकार करून व्यवस्थित दाखवलेलं आहे. तुम्ही बघा म्हणजे ते तुम्हाला रस असला तर. घ्या माताजी पुढची स्लाइड. ते तसं समजायला गेलं तर हा अध्याय काय शिकलोय तेच विसरणार तुम्ही. हे मनूचं जीवन सांगितलंय. तर 4 युगांचं म्हणजे एक चतुर्युग असतं ना, गुणिले 27 एवढं मनूचं जीवन असतं. तर हे सगळे कॅल्क्युलेशन वरून 1,200 लाख वर्षांपूर्वी विवस्वानांना दिली आहे बघा भगवंतानी गीता. एवढी प्राचीन योग आहे हा. हम्म, आता जी पुढची स्लाइड. मग गीता पृथ्वीवर कधी आली तर 20 लाख वर्षापूर्वी आली. हा, विवस्वानांना दिली ते सूर्यदेव होते, सूर्या लोकाचे राजे. मग पृथ्वीवर 20 लाख वर्षापूर्वी आली आहे गीता. हा हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे बघा कसे आनंद आहे. तुम्ही पण आनंदात राहा, जॉब करा, म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर एक लक्षात ठेवा, आता आज काय बघितलं, कृष्ण भगवान आहेत. ते व्यक्ती आहेत, म्हणजे ते निराकार वगैरे नाहीत, आकार नाही वगैरे. ते खरंच खूप देखणे असे आहेत बघा. सांगितलं ना, असे दिसतात. आणि असं त्यांचं वर्णन आहे सगळीकडे. तर ते कसे आहेत बघा, श्याम सुंदर आहेत, डोक्यावर श्याम सुंदर, हा श्याम वर्ण आहे त्यांचा रंग. डोक्यावर मोरपीस आहे, हातात बासरी आहे. आणि कृष्ण भगवान आहेत. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हा, हे एक मिनिट, हा मागे या. इथं दिलंय बघा, इथे तुम्हाला कळेल. आपली पृथ्वीवरची 1,00,000 वर्ष म्हणजे ब्रह्मांचा एक सेकंद असतो. आणि त्याच्यावरनं आता हे बघा की त्यांच्या एका दिवसामध्ये ना, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी 8 अब्ज 64 कोटी वर्ष होतात पृथ्वीवरची एका दिवसात. आणि तेवढीच रात्र असते हा त्यांची. आणि अशा ह्याचं ब्रह्मांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. आता घ्या माताजी, म्हणजे आपण ह्या विश्वाच्या पसरात केवढेसे आहोत बघा. आणि केवढा आपल्यामध्ये अहंकार असतो. माताजी पुढची स्लाइड घ्या. ही आपली ना, आज जरा वेळ झाला, मी ही आपली हे आहे
गुरु शिष्य परंपरा, ब्रह्ममध्व गौडीय धारा म्हणतो आपण, पूर्ण कृष्णांपर्यंत जाते. माताजी मी उद्या वाचून दाखवते हा. आज जरा वेळ झालाय आपल्याला. भगवद्गीतेच्या पहिल्या म्हणजे तशी आहे तशी त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. मी उद्या नक्की वाचून दाखवते. कानावरून जाऊ दे, आता आज राहू दे ती. माताजी पुढची स्लाइड घ्या. पुढची स्लाइड घ्या. तर हा, तुम्ही जप करा, आनंदी राहा. झालं आपलं. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप.